नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वी रिझल्ट संदर्भात अतिशय इम्पॉर्टंट माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आता बघा 10वी-12वीच्या रिझल्ट संदर्भात महत्त्वाची माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा 10वी-12वीचा निकाल कधी लागतो, कुठे व कसा पाहावा, गतवर्षीच्या आकडेवारी काय सांगते, तर लोकसत्तामध्ये आलेली महत्त्वाची माहिती। बघा संपूर्ण माहिती जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12वी आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच 10वीचे निकाल जाहीर करणार आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा 10वी-12वीचे निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे। निकाल जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचे त्याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। प्राप्त माहितीनुसार मे 2023च्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। तर बघा मेच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर 12वीचा निकाल आणि चौथ्या आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर 10वीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती आपल्याला अधिकृतरित्या माहिती पडलेली आहे। त्यानंतर बघा आता आपण जर पाहिलं तर बघा 10वी-12वीचा जो काही रिझल्ट आहे तो कधी लागत असतो, साधारणतः कधी लागत असतो त्याची आपण या ठिकाणी माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, जर आपण या ठिकाणी पाहिले यापूर्वीच्या वर्षांमधील अंदाज पाहिल्यास 10वी बोर्डाचा निकाल साधारण जून महिन्यात लागतो। पहा गतवर्षीच्या तारखा। तर बघा जर आपण पाहिलं तर 2023मध्ये 2 जूनला निकाल लागला होता, 2022मध्ये 17 जूनला, 2021मध्ये 16 जूनला, 2020मध्ये 29 जूनला आणि 2019मध्ये 8 जूनला निकाल लागलेला होता। तर बघा अशा पद्धतीने सगळा जो काही निकाल आहे 10वीचा तो जून महिन्यात लागताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। तर बघा ह्या वर्षी जो काही निकाल आहे तो मे महिन्यामध्येच तुमचा लागणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते किंवा मग जूनमध्ये लागेल, परंतु तो जो निकाल आहे तो 6 जूनच्या अगोदरच लागणार आहे। 6 जूनच्या अगोदर तुमचा जो काही निकाल आहे तो जाहीर होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। आता बघा 10वीचा जो काही निकाल आहे तो निकाल आपण या ठिकाणी लाईव्ह पाहणार आहोत। आता तुम्हाला काय वाटते, लाईव्ह पाहिला पाहिजे का? तुमचा जो काही निकाल आहे तो लाईव्ह आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चेक करणार आहोत। तुमच्याकडनं जी काही माहिती असेल, रोल नंबर असेल, तुमच्या आईचं नाव वगैरे जी काही माहिती त्या ठिकाणी लागत असते ते सगळी माहिती घेऊन तुमचा जो काही निकाल आहे तो जर तुम्हाला वाटत असेल की लाईव्ह चेक केला पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह लिहून पाठवायचं आहे। आता 10वीचा निकाल तर 10th लाईव्ह असं लिहून पाठवायचं आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये। त्याचबरोबर 12वीच्या निकालासंदर्भात सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहूया। बघा मागील जो काही निकाल आहे 12वीचा कधी लागलेला आहे तर बघा 2023मध्ये 25 मेला, 2022मध्ये 7 जूनला, 2021मध्ये 3 ऑगस्टला खूप लेट झाला होता, 2020मध्ये 16 जुलैला आणि 2019मध्ये 8 मेला निकाल लागला होता। यावर्षी हा जो काही निकाल आहे तो मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच याच महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा जो काही निकाल आहे तो जाहीर होणार आहे। आता बघा हा सुद्धा निकाल आपल्याला लाईव्ह चेक करायचा आहे। तुम्हाला काय वाटते, लाईव्ह चेक केला पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 12th प्लस लाईव्ह लिहून पाठवायचं आहे। 12th प्लस लाईव्ह सर्वांनी लिहून पाठवायचं, तुमचा निकाल त्या ठिकाणी चेक केला जाणार आहे। अपेक्षा आहे मित्रांनो ही जी काही इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला त्या ठिकाणी कळाली असेल। 10वीच्या निकालाच्या तारखा आपण पाहिलेल्या आहेत, मागील वर्षाच्या आणि 12वीच्या देखील पाहिलेल्या आहेत। तर अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।